बदलापूर शहरामध्ये प्रवाशांचे मोठे हाल जे आहेत ते होत आहेत आणि शनिवारी 28 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी अंत जो आहे तो झालेला आहे आणि ट्रेनच्या समस्येमुळे जे तरुणी आहे तिचा मृत्यू झालेला आहे आणि याला रेल्वे प्रशासन जे आहे ते जबाबदार आहे अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे ते नागरिकांकडून सातत्याने व्यक्त होत आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत. सर, परवाची जी घटना झालेली आहे कसं पाहता ह्या घटनेकडे आणि काय याच्यामध्ये रेल्वे प्रशासन जबाबदार आहे किंवा इतर काही समस्या आहेत, काय सांगता या संदर्भामध्ये? तशी ती घटना दुर्दैवीच आहे. मी बदलापूर रेल्वे प्रवासी संघटनेचा अध्यक्षही आहे. त्या दिवशी आमची मीटिंगही झाली. प्रवासी तसं बघायला गेल्यानंतर त्यांनी घाई करायला नाही पाहिजे होती. पण बदलापूरमध्ये घाई करणं फार गरजेचं आहे, कारण ही लोकल गेल्यानंतर पाठची लोकल वेळेवर येईल की नाही ही शंका आहेच. त्याच्यामुळे त्या तरुणीची चुकी मानता येणार नाही, कारण तिला लेट होत आहे आणि ऑफिसमधून नोकऱ्या जात आहेत. बदलापूरमध्ये बदलापूर रिझ्यूममध्ये लिहिलं तर लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत. असे अनुभव आम्हाला आलेले आहेत. बऱ्याच लोकांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहेत की आम्हाला बदलापूर लिहिलं की नोकऱ्या मिळत नाहीत. तर आम्ही लोकांना सांगतो की घाई करू नका, भले नोकरी जाईल पण तुम्ही जीव वाचवा. दुसरी गोष्ट, बदलापूरमध्ये ह्यावेळी बजेटला पण पानं फुसली आहेत, कारण 15 वर्ष झाली बदलापूरची लोकसंख्या भयानक वाढत आहे, पण 15 वर्षामध्ये बदलापूरमध्ये एकही ट्रेन वाढलेली नाही आहे. फक्त 2 AC ट्रेन लोकल वाढवल्या तेवढ्याच, बाकी यांच्या ट्रेन्स वाढलेल्या नाही आहेत. आम्ही वारंवार सांगतोय की ट्रेन्स वाढवा, पण यांचं एकच कारण असे, जोपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन होत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारच्या ट्रेन्स वाढवू शकत नाही. हे आम्हाला DRM कडून आलेलं उत्तर आहे. त्याच्यामुळे तिसरी चौथी लाईन कधी होईल देव जाणे, तोपर्यंत असे बदलापूर प्रवाशांचे बळी जाणार आहेत का, हाही प्रश्नाची आम्ही जाब विचारलेला आहे. त्यावेळी आपल्या नगराध्यक्ष मॅडम होत्या, त्यांनी चांगलं भूमिका घेतली आहे प्रवाशांच्या बाजूने. तर आम्ही त्यांचं आम्ही निश्चित स्वागत करतो, कारण त्यांनी बऱ्यापैकी आम्हाला मदत केलेली आहे. आपल्यासोबत काही महिला देखील आहेत. आपण त्यांच्याकडून महिला प्रवासी देखील आहेत. ताई, किती वर्षापासून आपण प्रवास करता आहे आणि काय एकंदरीत समस्या तुम्हाला जाणवतात? म्हणजे मी बदलापूरमध्ये अगोदर मी चेंबूरला राहायची, पण आता 3 वर्ष झालं इथे बदलापूरमध्ये राहते. 3 वर्षापासून खूपच त्रास जाणवते. म्हणजे ट्रेन तर एक लेट असतात नेहमीच्याच आणि ट्रेनमध्ये गर्दी खूप असते आणि आतमध्ये भांडण तर खूप असतात. डेली महिलेच्या डब्यामध्ये भांडण असतं आणि प्रेग्नेंट महिला असतात, तर त्यांच्यासाठी पण वेगळा एक स्पेशल डबा असावा. कारण का एवढी गर्दी असते, तर त्यांच्यासाठी विचार करावा. आणि आम्ही तर दररोजच जातोय, उभा राहून प्रवास करतोय, कधीही बसायला मिळतंय. ह्या टायमिंग असेल ना तरच बसायला मिळत असेल, नाहीतर 8च्या ट्रेनला 7च्या ट्रेनला काहीही बसता येत नाहीये. तर ट्रेन वाढवावी असं वाटतं. ट्रेन वाढवावी अशा प्रकारची जी मागणी आहे. मावशी, तुम्ही देखील प्रवास करताय, काय समस्या जाणवतात एकंदरीत? एक गर्दी म्हणजे कमी झाली पाहिजे आणि ट्रेन वाढवलं पाहिजे आणि असं जे अपघात होतात नाही का, आणि ट्रेनमध्ये पण म्हणजे साईडला जागा देत नाही, गर्दी कमी झाली पाहिजे एवढं. अ, अ, ताई, तुम्ही प्रवास करत आहेत. त्या दिवशी एक तरुणीचा दुर्दैवी अंत झालेला आहे आणि प्रवास रेल्वे जे प्रवास आहेत, अनेक समस्यामध्ये आपल्याला जाणवत आहेत. काय तुमची समस्या आहे एकंदरीत? नाही, सॉरी. आपण पाहू शकतो की आपल्यासोबत काही इतर प्रवासी देखील आहेत. आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात. काही रेल्वेच्या समस्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहेत. काही रेल्वेच्या ज्या समस्या आहेत, नागरिकांना आणि प्रवाशांना खूप त्रास होतो या संदर्भामध्ये आणि रेल्वे जे ट्रेन आहेत ते वाढवल्या जात नाहीत. काय सांगायला? ट्रेनला कधीच वाढत नाही, फक्त ते डबे वाढवतात आणि ट्रेनची फ्रिक्वेन्सी तेवढीच राहते. प्लॅटफॉर्म वाढवायला पाहिजे. प्लॅटफॉर्म जे आहे मेन समस्यांकडे लक्षच देत नाही. कारण आता तुम्ही बघितलं ना, सकाळची 8:50 ची ट्रेन गेल्यानंतर अर्धा एक तासाने ते क्राऊड तेवढीच राहते. डब्बे वाढून किंवा नुसतं प्लॅटफॉर्म वाढून काय उपयोग नाही. तुम्ही ट्रॅक वाढवा ना. इकडनं जरी ट्रॅक वाढवले, कल्याणच्या पुढे जे आहे विठ्ठलवाडी आणि कल्याणच्या पुढे तिथे एकच स्टेज आहे यायचं आणि जायचं. इकडनं जेवढ्या जाणार तेवढ्या तिकडे पॅसेंजर असतं, तर दुपारच्या वेळेस अर्धा एक तास ट्रेन नसतात. काय का जे आहे गव्हर्नमेंट काही लक्षच देत नाही. तर त्याच्यामुळे एवढी कर्जतवरनं इकडे येणाऱ्या ज्या बदलापूरला ट्रेन आहे, त्याला इकडनं चढणाऱ्यांना पण मिळत नाही, चढायला उतरणाऱ्यांना पण नाही. त्यामुळे ॲक्सिडेंट पण इतके होतात ना. कारण इकडनं जरी स्ट्राईक केली, काही केलं, मागच्या वेळेस 2-3 वर्षापूर्वी सगळेजण जेव्हा खाली उतरलेले प्लॅटफॉर्मवर, ट्रॅकवर, तेव्हा त्यांनी फक्त थोडीशी सोय करून दिलेली आहे. आता तुम्ही बघितलं तर मुंबईचं सगळं पॉप्युलेशन जे आहे ते इकडे बदलापूरमध्ये येतं, पण बदलापूरमधलं जे आहे त्याचं काही कोणी समस्याकडे लक्षच देत नाही. तर इकडनं जर का इकडे बदलापूर किंवा कर्जत ट्रेन आली तर वरती चढणाऱ्यांना पण जागा नसते, एवढी रश असते. आपण पाहिलेलं आहे की बदलापूर रेल्वे स्टेशनवरती प्रवाशांच्या ज्या अनेक समस्या ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि रेल्वे प्रशासन असेल या समस्यांकडे या समस्या सोडवणार का असा प्रश्न आहे, तो देखील या निमित्ताने आता उपस्थित होत आहे. किरण दिलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.